येतंय का लक्षात? काय बोलायलाय तुम्ही? काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुमचं? पैसे कमवायचे करू शकता आमसनी म्हणून त्याच्यासाठी असं करत हे बघ, सगळं करून झालं, काय हाती लागलं का? आता असंच काहीतरी करावं लागेल ना. नाही काय आम्ही काय असं करणार नाही. अगं विचार कर, शुभू आपल्या वैभवसाठी इतकं करतो, जर त्याला कळलं की तू प्रेग्नेंट आहे तर काय काय करल? आहे की नाही? नाही नाही पण तरी पण नाही म्हणून त्याच्यासाठी काय आम्ही खोटं बोलायचं वय? अगं काही दिवसाचा तर प्रश्न आहे. असू दे काय दिवसाचा प्रश्न म्हणून आम्ही काय असलं नाटक बिटक करणार नाही काय. बरं, नाटक नाही करायचंय ना. आम्ही काय म्हणतो, आपण खरं गोड बातमी देऊया का? काय बोलायलाय? काय चाललंय तुमचं? इथे एक वैभवी सांभाळण्यात आली आपल्याला. अगं पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे? हा? आणि लाजाचं काय त्यात? हा? अरे काय वय वाढलं काय आपलं? तरुण आहे आपण अजून. वय नाही वजन वाढलंय. पहिल्या बाळणपणानंतर बघितलं ना आमची काय अवस्था झाली. दुसऱ्या बाळणपणाने आमची फिगर जर खराब झाली का नाही नाही आम्ही चांगलं नाही दिसणार आम्हाला माहितीये. अगं वाढतं दिसती. आणि नाही होणार ना खराब. ऐकून घे ना शोभे माझं, ऐकून घे एकदम. तुम्ही हात सोडा बघा आमचा. हात सोडा आमचा. नाही म्हणतोय ना आम्ही. नाही इथं आमचा पाय दुखायला आणि तुम्हाला काय सुचललंय? शोध देत या जरा. मी तुला शोध देत या. शुद्धी त्या म्हणजे मी का दारू ढुसून आलोय वय? आहे ना, दारूची आयडिया चांगली, सोयीचं झाली ना दारूची. काय कोणाला कोण मारू मी? सुडे काय ते वाटतं? होय जरा उशीरच झालं हो. मी काय म्हणतो, ते शुभन तू एकाच ठिकाणी जातो ना, होय मग एकत्र नाही जातोय? मला तर लय वाटतं हो शुभू सोबत कामावर जायला. मग तो नाही म्हणतो ना. तू मस्त सांगू एवढूसा पण रोमॅन्टिक नाहीये शुभू. तुला माहितीये का स्वीडे, काय माणूस रोमॅन्टिक नसला तर त्याला बांधवावं लागतंय. नाही तुम्ही बघाच आता शुभूला पण मी रोमॅन्टिक बनवतोच बघाच तुम्ही. पण आता लेट झालाय मी येतो. स्वीट आहे. हो सॉरी बरं का, माझं थोडं काम होतं. बोला की. तुमच्या घरी दारू आहे का? हा दारू ते कळलं मला. दारू कोणाला कशासाठी? शोभेसाठी हवी होती. सोबत असली दारू काय झालं? हळू बोंबू नको. अगं त्याचं काय झालंय, काय आता उद्या वैभवच्या बर्थडेची पार्टी आहे. पार्टी? तुला बोलवणार आहे. हा हा काय आता हा योग पाहता मी म्हंटल शोभेला